पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजची जी तारीख आहे हे 10 मे आणि आता जे विद्यार्थी मित्रांनो रविवार या ठिकाणी आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची आतापर्यंत या ठिकाणी तिसरी मेरिट लिस्ट या ठिकाणी आलेली नाही आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे, कारण की भरपूर वेळ या ठिकाणी झालेला आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहिलं असेल की खूप वेळ या ठिकाणी झालेला आहे। लिस्ट या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची आलेली नाही आहे तिसरी, तर कोणत्या तारखेपर्यंत ही लिस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या थर्ड मेरिट लिस्ट म्हणजे तिसरा मेरिट लिस्टचा जो कडापा हा कमी या ठिकाणी जाणार आहे। तर कॅटेगरी वाईज कडाप मी तुम्हाला सांगणार आहे, कास्ट वाईज कडाप तुम्हाला सांगणार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या कॅटेगरी वाईज कडाप या ठिकाणी किती जाणार आहे। आणि अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराजनगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई, नागपूर सिटी, नागपूर मुफसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुफसूल, रायगड, रत्नागिरी, आरएमएस मिरज, आरएमएस भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। तर या सर्व डिव्हिजनचा कडाप मी तुम्हाला सांगणार आहे। कॅटेगरी वाईज कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन का आहे, 60%, 70%, 80% वाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये होणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालांकडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेले आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना 10वी मध्ये सरासरी किती पर्सेंटेज आहे, कितीच्या रेशोमध्ये आहे, 60%, 70%, 80% किती रेशो आहे, 90% किती रेशो आहे, 91% किती रेशो आहे, 93% किती रेशो आहे, 92% किती रेशो आहे, हा काही अंदाज मला या ठिकाणी लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी दुसरी लिस्ट आहे तर हे या ठिकाणी लागून या ठिकाणी 1 महिना झालेला आहे, एक लक्षात ठेवा, कारण की 10 एप्रिल पर्यंत ही लिस्ट आली होती, एक लक्षात ठेवा। आणि तेव्हापासून जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट आली नाही आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या दुसऱ्या मेरिट लिस्ट जी लागली होती, कडाप लिस्ट लागली होती दुसरी, तर त्याची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख होती तर 27 एप्रिल पर्यंत त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची शेवटची तारीख त्या ठिकाणी ठेवली होती। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्णपणे दुसऱ्या लिस्टचा झालेला आहे आणि आजची जी तारीख आहे हे या ठिकाणी 10 मे आहे। आता जे विद्यार्थी मित्रांनो रविवार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या लिस्टमध्ये जवळपास 1700-1800 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रम या ठिकाणी निर्माण होत आहे की तिसरी लिस्ट या ठिकाणी येणार आहे की नाही येणार आहे, कारण की त्यामध्ये 1700-1800 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे यामध्ये। तर पहा लिस्ट या ठिकाणी येणार आहे, त्याचं जे कारण आहे तर दुसरी जी लिस्ट होती तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फर्जीवाडा झाला आहे, म्हणजे मुलांनी त्या ठिकाणी स्वतःवरून जास्त पर्सेंटेज टाकले होते। म्हणजे ज्यांना जर समजा 40% एखाद्या विद्यार्थ्याला असेल तर त्याने 93-94% त्या ठिकाणी फॉर्म भरताना टाकलेले आहे, कायच्यासाठी, फक्त आपलं लिस्टमध्ये नाव पाहण्यासाठी, आपला रोल नंबर पाहण्यासाठी, जेणेकरून तेवढं काही त्याला चांगलं त्या ठिकाणी वाटणार आहे। आणि ते विद्यार्थी काही विद्यार्थ्यांनी पैसे देऊन सुद्धा काही मार्कशीट बनवल्या आहेत। तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जात नाही, एक लक्षात ठेवा, कारण की तिथं जर गेलं तर त्या ठिकाणी डिजी लॉकरवर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते आणि चांगल्या पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते त्या ठिकाणी। तर त्या ठिकाणी ते जे विद्यार्थी मिळवणं सापडले जाणारे दर फर्जीवाडा करणार आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे। त्यामुळे मुलं त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जात नाही, त्या ज्या जागा आहेत त्या जागा रिक्त राहते तर त्यांना भरावा लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी लिस्ट कधी लागणार आहे तिसरी, तर पहा विद्यार्थी मित्रांनो 11 तारखेला लिस्ट लागण्याची पुरेपुरे संभावना आहे, एक लक्षात ठेवा, पुरेपुरे 11 तारखेला सोमवार आहे, कारण की आज जर पाहिलं 10 तारखेला रविवार आहे तर आज तर लिस्ट येण्याचे कमी चान्सेस आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी लिस्ट आहे हे सोमवारी येणार आहे, म्हणजे 11 मेला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि रात्री लागणार आहे, म्हणजे 9-10 वाजताच्या आसपास सुद्धा रात्री आपल्याला पाहायला भेटू शकते, म्हणजे सांगायचं एवढंच की 5-6 वाजताच्या नंतरच लिस्ट या ठिकाणी येणार आहे। तर चला मी तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी वाईज कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, जेणेकरून एक अंदाज लागणार आहे। अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, बारामती डिव्हिजन, बीड डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, बुलढाणा डिव्हिजन, चंद्रपूर डिव्हिजन या डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे, तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर 90-95
93 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 88 ते 93 पर्यंत कडाप जाणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 85 ते 92 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 80 ते 88 च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. एवढं सेफ झोन आहे. एसटी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 78 ते 85 च्या आसपास पाहायला भेटणार आहे. पीडब्ल्यूडी बी डी कॅटेगरीचे असाल 65 ते 80 च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे. एवढं काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे. तर त्यानंतरचं जर आपण या ठिकाणी पाहिलं त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे. तर या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 90 ते 94 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 87 ते 93 पर्यंत पाहायला भेटणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरी 84 ते 92 पर्यंत, एससी कॅटेगरीचे असाल तर 79 ते 88 पर्यंत, एसटी कॅटेगरीचे असाल तर 77 ते 84 85 पर्यंत आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 70% 80% पर्यंत पाहायला भेटणार आहे. एवढं काही सेफ झोन आहे. आणि आता जे काही डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन झालं, राहुरी डिव्हिजन झालं, ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे बारामती डिव्हिजन झालं, तर इथली दुसरी लिस्ट जी आहे विद्यार्थी मित्रांनो आलेली नाही आहे. तर इथली सुद्धा लिस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे, कारण की या ठिकाणी इलेक्शन होतं, निवडणुका त्या पोट निवडणुका त्या, त्यामुळे दुसरी लिस्ट इच्छा आली नव्हती. तर दुसरी लिस्ट या ठिकाणी येऊन जाणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे. जेवढ्या काही लिस्ट बाकीच्या डिव्हिजनमध्ये लागणार आहे तेवढं या डिव्हिजनमध्ये सुद्धा लागणार आहे. ज्या ठिकाणी लिस्ट लागली नाही, जसं गोवा डिव्हिजन झालं, बारामती डिव्हिजन, राहुरी डिव्हिजन, ज्या ज्या डिव्हिजनमध्ये निवडणुका होत्या तिथं पुरेपुरे लिस्ट लागणार आहे. दुसरी पण येणार आहे, तिथं दुसरी लिस्ट यायची आहे सध्या. ठीक आहे, तर येणार आहे लवकरच. आपल्याला या ठिकाणी वाट पाहता आहे, ऑटोमॅटिक तुम्हाला दिसणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतरचं जर आपण पाहिलं तर त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई जीपीयू. आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर या डिव्हिजनचा जो कडापा हा कमी आपल्याला पाहायला भेटणार आहे, कारण की या ठिकाणी कमी फॉर्म आलेले आहे, जागा पण कमी होत्या. ओपन कॅटेगरीचे असाल तर 80 ते 90 पर्यंत सिलेक्शन होणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 80 ते 91 पर्यंत किंवा 80 ते 90 पर्यंत जाणार आहे. ईडब्ल्यूएस असाल तर जवळपास 80 ते 90 आणि एससी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 85 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटू शकते. ठीक आहे, त्यानंतर एसटी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 70% ते 85% आसपास जाऊ शकते. पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 60 ते 70% पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. एवढे सेफ झोन असणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी नागपूर सिटी आहे, नागपूर मोपसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोपसूल आहे. तर या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिलं तर ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 89 ते 94 पर्यंत पाहायला भेटणार आहे. ओबीसी असाल तर 87 ते 92 पर्यंत, ईडब्ल्यूएस असाल तर 84 ते 92 पर्यंत आणि एससी कॅटेगरीचे असाल 79 ते 88 पर्यंत आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर 78 ते 85, पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 65 ते 80 पर्यंत. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS BM DN मिरज आहे, RMS LDN भुसावळ आहे, सांगली आहे, सातारा आहे, श्रीरामपूर आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा, यवतमाळ. आता या डिव्हिजनचा जर कडाप पाहिला ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 90 ते 95, ओबीसी असाल तर 88 ते 93 पर्यंत, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 85 ते 92 पर्यंत आणि एससी कॅटेगरीचे असाल तर 80 ते 88 87 पर्यंत आणि एसटी कॅटेगरीचे असाल 78 ते 85 आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 60% ते 70% पर्यंत. एवढा काही सेफ झोन आहे. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुख भरतीबद्दल. आजच्यासाठी तर थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.